विदर्भातल्या बातम्यांचा वेगवान आढावा घेऊया। संभाजीनगरमधील सिल्लोड तालुक्यात मुसळधार पाऊस, घाटनांद्रा परिसरात ढगफुटी सदृश पाऊस, चारनेर पुलावर पाणी, गावाचा तालुक्याशी संपर्क तुटला। छत्रपती संभाजीनगरच्या सिल्लोड तालुक्यातील अनेक भागात सकाळपासून मुसळधार पाऊस, देऊळगाव बाजार येथील चारणा नदीला पूर। अहिल्यानगरच्या पाथर्डीतील हनुमानबाग परिसरात पूरस्थिती, अनेक जनावरं पाण्यात वाहून गेल्यानं शेतकऱ्यांचं नुकसान, अनेकांचं सुरक्षित स्थळी स्थलांतर। पाथर्डी तालुक्यातील रांजणी गावच्या हद्दीतील बिबेआंबा तलाव ओव्हरफ्लो, मुसळधार पावसामुळे शेती पिकांचंही मोठ्या प्रमाणात नुकसान, प्रशासनाकडून नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा। अहिल्यानगरमधील शेवगाव, पाथर्डी तालुक्यातील काही भागांमध्ये ढगफुटी सदृश पाऊस, तिसगाव येथील नदीला 100 वर्षांनंतर मोठा पूर, कापूस आणि फळबागांचं मोठं नुकसान। मुसळधार पावसामुळे आष्टी तालुक्यातील कडा शहर जलमय, पाणी साचल्यामुळे महामार्गावरची वाहतूक पूर्णतः ठप्प, ग्रामीण भागात नदी नाले तुडुंब। बीडमध्ये सलग दुसऱ्या दिवशी पावसाची हजेरी, पावसामुळे बीडच्या गेवराई तालुक्यातून वाहणाऱ्या गोदावरी नदीला पूर, नाथसागरातून देखील पाण्याचा विसर्ग सुरू। बीडच्या गेवराईमधील गोदावरी नदी क्षेत्राला पावसानं झोडपलं, नदीकाठच्या 32 गावांना पुराचा वेढा, राक्षसभुवन येथील शनी मंदिर, पांचाळेश्वर मंदिर यासह इतर मंदिरं पाण्याखाली। बीडच्या माजलगावमध्ये सरस्वती नदीला सलग दुसऱ्या दिवशी पूर, लेंडी नदी देखील दुथडी भरून वाहू लागली आहे। माजलगावमध्ये नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागल्यानं अनेक गावांचा संपर्क तुटला। बीडच्या अंबाजोगाईत पावसानं नद्यांना पूर, अंबाजोगाई तालुक्यातील काही गावांचा संपर्क तुटला, जनजीवन विस्कळीत। बीडच्या धारूर, हिंगणी, कांदेवाडी परिसरात मुसळधार पाऊस, नद्यांचं पाणी शेतात शिरल्यानं पिकांचं नुकसान, जनजीवन विस्कळीत। हिंगोली जिल्ह्यात जोरदार पाऊस, बेरुळा, पेरजाबाद गावांच्या शिवारात पावसानं थैमान, सलग दुसऱ्या दिवशी पावसामुळे बेरुळा गावचा संपर्क पूर्णतः तुटला। हिंगोली जिल्ह्यात आज सलग चौथ्या दिवशी ढगफुटीसारखा पाऊस, अनेक ठिकाणी ओढ्यांना पूर, जवळा बाजार, कोणशी, अंजनवाडी गावांचा संपर्क तुटला। नांदेडच्या शिवनी तालुक्यातील कंचली नाल्याला पूर, पुराच्या पाण्यात व्यापारी वाहून गेला, व्यापाऱ्यांनी झाडाच्या फांदीला पकडल्यानं त्याचा जीव बचावला, गावकऱ्यांच्या मदतीनं त्याला बाहेर काढण्यात यश आलं। विष्णुपुरी धरणाचे 12 दरवाजे उघडले, विष्णुपुरी धरणाच्या पाण्याची आवक वाढली, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा। सोलापूरच्या करमाळा तालुक्यातील कोर्टी इथे ढगफुटी सदृश पावसाची नोंद, ग्रामपंचायतीसह अनेक घरांमध्ये पाणी शिरलं, करमाळ्याच्या तहसीलदार शिल्पा ठोकडेंनी घटनास्थळी जात पाहणी केली। बार्शी तालुक्यामध्ये सलग 2 दिवसापासून मुसळधार पाऊस, आगळगाव रस्त्यावरील चांदणी नदीला पूर, शेतीचं नुकसान, काही गावांचा संपर्क देखील तुटला। सोलापूरच्या स्वामी विवेकानंद नगरातील घरात शिरलं ड्रेनेजचं पाणी, पालिकेचा नालेसफाईतील भोंगळ कारभार उघड, सततच्या पावसामुळे जनजीवन विस्कळीत। दादरच्या हिंदू कॉलनी परिसरात जलमय स्थिती, पाण्याच्या निचऱ्यासाठी मॅनहोलची झाकणं उघडली, अशा स्थितीत स्वतःचा जीव धोक्यात घालून बीएमसी कर्मचारी मॅनहोल जवळ बसून पहारा देत आहेत, व्हिडिओ सोशल मीडियात व्हायरल। पनवेलमधील गाडी नदीला पूर, पुराचं पाणी नदीकाठी असलेल्या कोळीवाडा, कुंभारवाडा, पटेल परिसरातल्या घरांमध्ये शिरलं, पनवेल महानगरपालिकेनं सतर्कतेचा इशारा दिलाय। पुण्यातील लोणी काळभोरमधील कदमवाग या लोकवस्तीत पावसाचं पाणी शिरलंय, अनेकांच्या घरात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान झालंय, तर दुसरीकडे लहान मुलं पावसाचा आनंद घेताना दिसतायत। इंदापूर बस स्थानकातील व्यापारी संकुल परिसरात पाणीच पाणी, व्यापाऱ्यांच्या दुकानात पाणी शिरल्यानं मोठं नुकसान। इंदापूर तालुक्यातील काजड इथे जोड कालवा फुटल्यानं शेतात पाणी गेलं, खडकवासल्याहून येणारा जोड कालवा फुटल्यानं शेतकऱ्यांच्या शेतात पाणी गेल्याची शेतकऱ्यांची माहिती। परभणीला पुन्हा एकदा पावसानं अक्षरशः झोडपलं, शहरातल्या रस्त्यांना नद्यांचं स्वरूप आलंय, तर शहरातील बेलेश्वर नगर, गांधी पार्क, अष्टभुजा मंदिर परिसरासह अनेक भागात पाणी साचलंय। परभणी जिल्ह्यात सलग चौथ्या दिवशी मुसळधार पाऊस, बाभळगाव, लोणी बुद्रुक, उमरा, कानसूर, अंधापुरी, नाथरा, बाणेगाव, गोपेगाव यासह अनेक गावांमध्ये पाणीच पाणी। मुसळधार पावसानं धाराशिवच्या संजितपूर गावाचा संपर्क तुटला, तेरणा नदीवरच्या पुलावरूनही पाणी आणि वाहतूक बंद। धाराशिवच्या परंडामध्ये जोरदार पाऊस, सीना कोळेगाव प्रकल्पाचे 6 दरवाजे उघडले, परंडा तालुक्यातील नदी नाले दुथडी भरून वाहू लागले।
प्रचंड विजांच्या कडकडाटासह भंडाऱ्यात मुसळधार पाऊस. शहरातील अनेक सखल भागात पाणी साचलंय. भंडारा शहरातील अनेक घरांमध्येही पावसाचं पाणी शिरलंय. यामुळे घरातल्या साहित्याचं मोठं नुकसान झालंय. भंडारा जिल्ह्यात तुफान पावसाची हजेरी. शहरातील शास्त्री चौकात पाणी साचलं. मुसळधार पावसामुळे शाळेला तलावाचं स्वरूप. शाळकरी विद्यार्थ्यांची तारेवरची कसरत. भंडाऱ्यामध्ये 3 मंडळात अतिवृष्टी. भंडारा, खमारी, खोकरला मंडळात 92 मिलीमीटर पावसाची नोंद. अतिवृष्टीमुळे जनजीवनावरही परिणाम. सिंधुदुर्ग जिल्ह्यात सर्वदूर पावसाची संततधार. जिल्ह्याला आज येलो अलर्ट. काही दिवस दडी मारलेल्या पावसाची जोरदार हजेरी. पनवेलमध्ये कुंभारवाडा इथे पाणी साचलं. पाण्याचा निचरा होत नसल्यानं पाणी साचलंय. सखल भागात पाणी. जनजीवन विस्कळीत. पनवेल महापालिकेकडून पाण्याचा निचरा करण्याचे प्रयत्न सुरू. पुण्यामध्ये विविध 10 ठिकाणी झाडपडीच्या घटना. दुर्घटनांमध्ये कोणीही जखमी नाही. शहरात मोठ्या प्रमाणात पावसाची हजेरी. शिरूर तालुक्यात रात्रीपासून मुसळधार पाऊस. मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेताला अक्षरशः तळ्याचं स्वरूप. पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान. नाशिक जिल्ह्यातील सिन्नर तालुक्यातील भगूर पांढुर्ली रस्त्याची प्रचंड दुरावस्था. रस्त्यावर खड्ड्यांचं साम्राज्य असल्यानं नागरिकांना मनस्ताप. स्थानिक लोकप्रतिनिधींची प्रशासकीय अधिकाऱ्यांसह लोकप्रतिनिधींनी उपाययोजना करण्याची मागणी. परभणीमध्ये 22 लघु 2 मध्यम प्रकल्प तुडुंब भरले. गोदावरी, दुधना, पूर्णा नद्याही ओसंडून वाहत आहेत. 5.5 लाख हेक्टरवरील पिकं धोक्यात असल्यानं शेतकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण. मोहित कंबोज यांच्या कंपनीला एसआरएचे प्रकल्प मिळाल्याचा विरोधकांचा आरोप. तर आरोप खरे आहेत की नाही हे सरकारनं सांगण्याची नेत्यांची मागणी. भगव्या शालीवरून पुन्हा कोकणातल्या 2 मंत्र्यांमध्ये वाकयुद्ध. रंगीबेरंगी शाली वापरण्यापेक्षा जास्तीत जास्त भगव्या शाली वापरा. नितेश राणेंचा सल्ला. कोल्हापूर ते पुणे रस्त्याची दुरावस्था झाल्यानं टोल आकारणी तातडीनं बंद करावी. माजी खासदार राजू शेट्टींची याचिका. कोल्हापूर खंडपीठाकडे याचिका दाखल. याबाबत 1 ऑक्टोबरला सुनावणी. प्रल्हाद कुमारच्या अपहरणात पूजाचे वडील दिलीप खेडकर यांचा सहभाग. खेडकरला फरार होण्यासाठी मनोरमा खेडकरवर गुन्हा नोंद. खेडकरचा शोध घेण्यासाठी आलेल्या पोलिसांवर कुत्री सोडली. सरकारी कामात अडथळा आणल्याप्रकरणी मनोरमा खेडकरवर गुन्हा दाखल. वादग्रस्त आयएस अधिकारी पूजा खेडकरच्या घरावर लावलेली नोटीस फाडल्याची माहिती. नवी मुंबई पोलिसांनी ही नोटीस लावली होती. सध्या तिच्या आईवडिलांचा शोध सुरू आहे. पूजा खेडकरच्या घराच्या सुरक्षा भिंतींवरती जेवणाचे डबे ठेवले गेले आणि काही वेळात एक कर्मचारी 2ही डबे घेऊन पसार. हे डबे नेमके कोणासाठी मागवले असा सवाल उपस्थित. दरम्यान पूजा खेडकरच्या आईवडिलांचा शोध सुरू. राज्य मंडळाच्या 10वी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरण्यास आजपासून सुरुवात. नियमित शुल्कासह विद्यार्थ्यांना 6 ऑक्टोबरपर्यंत 10वी बोर्ड परीक्षेचे अर्ज भरता येतील. मध्य रेल्वेच्या अप मार्गावरची वाहतूक विस्कळीत. बदलापूर अंबरनाथ दरम्यान मालगाडीच्या इंजिनमध्ये तांत्रिक बिघाड झाल्याची माहिती. पुन्हा एकदा मुंबईतील वडाळा परिसरात मोनोरेल तांत्रिक कारणांमुळे बंद पडली. मोनोरेल बंद पडताच प्रवाशांना दुसऱ्या मोनोमध्ये शिफ्ट करण्यात आलं. कपलिंग करून मोनोरेलला कारशेडमध्ये नेलं. ठाण्यात वाहतूक कोंडी विरोधात मनसे आक्रमक. वाहतूक कोंडी सोडवण्यात वाहतूक पोलीस अपयशी ठरत असल्यानं मनसैनिकांचा वाहतूक उपायुक्तांना जाब. कल्याणच्या पटेल मार्टमध्ये मराठी बोलण्यावरून वाद. मराठी बोलायची सक्ती आहे का असं म्हणत महिला कर्मचारी आणि सामाजिक कार्यकर्ते श्रीनिवास घाणेकर यांच्यात वाद. यानंतर सगळे कर्मचारी मराठीत बोलण्यावरती कर्मचाऱ्यांचा आश्वासन. आम्ही पहलगाम दहशतवादी हल्ल्यातील पीडितांच्या कुटुंबियांच्या पाठीशी. भारतीय संघानं पाकिस्तानवर मिळवलेला विजय. हा पहलगाम हल्ल्यामध्ये जीव गमावलेल्यांना आणि सैन्याला समर्पित. कालच्या सामन्यानंतर कर्णधार सूर्यकुमार यादवचं वक्तव्य. पाकिस्तानवर विजय मिळवल्यानंतर शिंदेंच्या शिवसेनेनं भारतीय संघाचे आभार मानले. कलानगर इथल्या ब्रिजवर विजय सत्याचा, विजय देशाचा अशा आशयाचे बॅनर लावत आभार मानले. घाटकोपरमधील ड्रंक अँड ड्राईव्ह प्रकरणातील जखमीचा मृत्यू. राजावाडी रुग्णालयात उपचार सुरू होते. अपघाताप्रकरणी अटक केलेल्या आरोपींना उद्यापर्यंत पोलीस कोठडी. ठाण्यातील कॅडबरी जंक्शन जवळच्या पूर्व द्रुतगती मार्गावरती टँकरला रिक्षाची धडक. रिक्षामधल्या एकाचा मृत्यू झाला असून 2 जण गंभीर जखमी.